नमस्कार. घर आणि नीतीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला म्हणून म्हटलं काहीतरी वेगळी भाजी करावी. बागेत पाहिलं आळूची पानंसुद्धा बरीच आलेली होती म्हणून म्हटलं चला आज आळूच्या पानांचा छान मसालेदार असा रस्सा करावा. तर त्यासाठी सगळ्यात आधी आळूची पानं घेतली. 4-5 पानं होती जी स्वच्छ धुवून घेतली. त्याची दांड्या जे होत्या त्या कापून घेतल्या आणि स्वच्छ धुवून ती पुसून घेतली. आता आळूची पानं बऱ्याचदा घशाला खवखवतात तर तसं होऊ नये यासाठी या पानांना लिंबाचा रस लावून घ्यायचा असतो. तर मी इथे या सगळ्या पानांना दोन्ही बाजूने असे लिंबाचा रस लावून घेतला. असं केल्यामुळे पानं घशाला अजिबात खवखवत नाही आणि भाजीची जी चव आहे ती सुद्धा छान लागते. तर चला आता ही पानं आपण चिरून घेऊ. ही पानं अगदी बारीक अशी चिरायची. हे पहा मी इथे दाखवते त्याप्रमाणे. आता हे पानं 4-5च होती म्हणून मी असं चिरून ही भाजी बनवते. पण जर पानं आपल्याकडे जास्त असतील तर आपण याच्या छानपैकी जे आपण पात्रा भाजी करतो बघा किंवा आळूवडी करतो तशा पद्धतीने आळूवडी करून सुद्धा ही भाजी बनवता येते. आज मी थोडी वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवते. तर इथे आळूची पानं ह्या भांड्यात घेतली. त्यामध्ये एक मध्यम आकाराची वाटी भरेल एवढं बेसन पीठ टाकलं, डाळीचं पीठ. त्यामध्ये टाकायचं चवीप्रमाणे मीठ, थोडासा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 2 पळी तेल टाकलं, म्हणजे 2 छोटे चमचे तेल ह्याच्यात घातलं. आता हे सगळं चांगलं एकजीव केलं. आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला हे जे पीठ आहे हे भिजवून घ्यायचं आहे. पण हो, हे पीठ भिजवताना खूप पातळ करायचं नाही, म्हणजे ह्याचं आपल्याला अगदी बॅटर बनवायचं नाही आहे. हे थोडंसं घट्ट ठेवायचं. हे पहा मी इथं दाखवलं आहे त्याप्रमाणे. आपलं पीठ भिजून झालं आहे ते बाजूला ठेवू आणि आता जो आपण रस्सा बनवणार आहोत त्याची तयारी करून घेऊ. त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे घेतले. कांदे असे उभे चिरून घ्यायचे. आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. इथे एका कढईमध्ये सुरुवातीला 2 चमचे तेल घालायचं. त्यामध्ये जे आपण उभे चिरून घेतलेले कांदे होते ते घातले आणि मध्यम गॅसवरती कांदे सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे. हे पहा कांदे सोनेरी रंगावर भाजून झाले. आता याच्यात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. तुम्हाला आवडत असेल तर इथे 1 इंच आल्याचा तुकडासुद्धा तुम्ही ॲड करू शकतात. कांदा लसूण परतून झाला. यामध्ये मी अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट टाकून घेतलं आहे. याऐवजी आपण सुक्या खोबऱ्याचा किसही वापरू शकतो. चला आता मध्यम गॅसवरती हे पुन्हा सगळं छान भाजून घेऊ आणि 1-2 मिनटं भाजून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा. हे सगळं पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. चला आता हे जे मिश्रण आहे किंवा हे जे सगळे जिन्नस आहेत थंड झालेले आहेत हे एका मिक्सरच्या भांड्यात काढले. त्यामध्ये अर्धी वाटी भरेल एवढी कोथिंबीर घेतली आणि हे सगळं चांगलं वाटून घ्यायचं. आवश्यकतेप्रमाणे ह्याच्यात तुम्ही पाण्याचा वापर करू शकतात आणि त्यानंतर हे सगळं चांगलं वाटून घ्यायचं. आता वाटण तयार झालं आहे. आता भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं. तेल कडकडीत गरम झालं. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं, थोडासा हिंग घातला, अर्धा चमचा हळद याच्यात टाकायची. त्यानंतर 1 ते 2 चमचे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे इथे लाल तिखट घालायचं. अर्धा ते पाऊण चमचा गरम मसाला मी घातला आहे. तिखट आणि गरम मसाल्याची जी क्वांटिटी आहे ना ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. आता यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण घातलं. आता आपल्याला हे जे वाटण आहे हे मध्यम गॅसवरती छान तेल सुटेपर्यंत आणि याचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता हे वाटण जेवढं पातळ दिसतंय तेवढंच परतल्यानंतर ते कोरडं होईल आणि त्याला थोडंसं तेल सुटायला लागेल. हे पहा बघू शकतात वाटण छान कोरडं झालं आहे. आजूबाजूला छान तेलाचा लेअर आलेला आहे. आता याच्यात थोडंसं गरम पाणी घालायचं आणि गरम पाणी घालून हे वाटण पुन्हा एकदा एकजीव करायचं आणि परतून घ्यायचं. तर परत हे 5 मिनटं परतलं. हे पहा तुम्ही इथे बघू शकताय जे बुडबुडे येत आहे त्यावरून तेलाचा लेअर दिसला पाहिजे. इथपर्यंत वाटण परतून झालं की यामध्ये टाकायचं गरम पाणी. आता ही भाजी बनवताना आपल्याला भरपूर पाण्याचा वापर करावा लागतो. तर इथे मी साधारण 2 ते 3 ग्लास भरतील एवढं गरम पाणी टाकून घेतलं. हो, पण गरम पाणीच वापरायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि आता हा जो सार आहे किंवा रस्सा आहे तो चांगला उकळून घ्यायचा. हे पहा हाय फ्लेमवरती हे जे पाणी होतं हे चांगलं उकळून घेतलं
अशी छान खळखळ उकळी फुटली पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. जर ही उकळी फुटली नाही तर मग आपली भाजी ही फसू शकते. चला आता पाण्याला चांगली उकळी फुटलेली आहे. हाताला सुद्धा थोडं पाणी लावायचं आणि हे जे बेसन पिठाचं आपण मिश्रण बनवून घेतलेलं होतं बघा, त्याचे असे छोटे छोटे डुबुक वडे या भाजीमध्ये सोडायचे. हाताला प्रत्येक वेळी पाणी लावून घ्यायचं जेणेकरून आपल्याला हे डुबुक वडे सोडायला सोपं जाईल. तर अशा प्रकारे मी इथे ह्या सगळ्या पिठाचे वडे या पाण्यामध्ये सोडून घेतले. आता हे सगळे डुबुक वडे सोडून घेतल्यानंतर पुन्हा मी याच्यात गरम पाणी ॲड केलं आहे. कारण ही भाजी शिजायला म्हणजे हे वडे शिजायला खूप पाणी लागतं. तर आता जरी आपल्याला ही भाजी अगदी पातळ वाटत असली तरीसुद्धा हे वडे शिजल्यानंतर आणि थोडंसं ही भाजी एक कोमट झाल्यानंतर खूप घट्ट होते. तर त्यामुळे सुरुवातीला भरपूर पाण्याचा वापर करायचा. आता झाकण ठेवलं आणि हाय फ्लेमवरती भाजी 5 मिनटं आधी उकळून घ्यायची आणि 5 मिनटानंतर मध्यम गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची. हो, पण सुरुवातीला ही भाजी हाय फ्लेमवरतीच उकळायची, नाहीतर मग हे जे वडे आहेत ते पसरून आपल्या भाजीचं पिठलं तयार होऊ शकतं. तर चला आता एक साधारण 10-12 मिनटं ही भाजी शिजवून घेतल्यानंतर हे जे वडे आहेत ते शिजलेले आहेत असं चमच्याने ते कट करून पाहायचे. अगदी पटकन कट होत असतील आणि चमच्याला जर चिकटत नसतील तर समजायचं वडे शिजलेत. तर ही अशी आळूच्या पानाची किंवा आळू वडीची ही भाजी सोबत भाकरी असेल तर खूपच छान, नसेल तर पोळीसुद्धा छानच लागते. आणि अशा प्रकारे ही भाजी इथे तयार झाली आहे. तर मग ही रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.